किसान मेहनत करता है, क्या उसको कोई अधिकार नहीं है? क्या सरकार को उससे मदद नहीं करनी चाहिए? प्रियंका गांधीमुळे शेतकऱ्यांचे दिवस बदलले, कर्जमाफीसह सरसकट मदत. पाहूया प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या. भारत शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपची जहागीर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिली. शेतकऱ्यांना सर्व रासायनिक खताच्या किंमत वाढीला तोंड द्यावे लागत आहे. खतं आता 20 ते 40% महाग झाली. खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांना शेती करणं अशक्य बनत चाललं आहे, असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं. सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या काळात झाली होती, हे भाजपने विसरू नये. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून भाजप मिरवत आहे, मग कर्जमाफीचं घोडं अडलं कुठं, असा सवाल देखील या सरकारला विचारला. शेतकऱ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर पहिला निर्णय हा कर्जमाफीचा असेल. एवढेच नव्हे तर सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात कर्जमाफी जाहीर करू, असं देखील प्रियंका गांधी म्हणाल्या. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं, त्यांच्या जमिनी लाटल्या, PM पीक विमा सारख्या योजनेपासून कंपन्यांचा खिसा भरला, अशी थेट टीका भाजप सरकारवरती केली. हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं नसून हुकुमशाहीचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिली. याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.